नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 18 जुलै 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे, विम्बल्डन 2026 पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा जेनिक सिन्नर. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे बघा. चला बघूयात आपण याबद्दल. तर बघा, ही जी स्पर्धा आहे विम्बल्डन 2026 याच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद इटलीच्या जेनिक सिन्नर यांनी जिंकलेले आहे. तर बघा, अंतिम सामना जो आहे तो जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी असलेला जेनिक सिन्नरने जर्मनीच्या अलेक्झांडर झेरेव याचा पराभव केलेला आहे. तर उपविजेता ठरलेला आहे बघा अलेक्झांडर झेरेव. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा, भारताने कोणत्या देशासोबत अस्त्र MK1 मिसाईल पुरवठ्यासाठी स्वाक्षरी केली आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच बघा इंडोनेशिया. चला बघूयात आपण. तर बघा, भारताने आपल्या स्वदेशी बनावटीच्या अस्त्र MK1 क्षेपणास्त्राच्या पुरवठ्यासाठी इंडोनेशिया या देशासोबत नुकतीच स्वाक्षरी केलेली आहे. आणि हा जो करार आहे तो भारतासाठी एक ऐतिहासिक टप्पा आहे, कारण याद्वारे अस्त्र MK1 याच्या निर्यातीची पहिली आंतरराष्ट्रीय विक्री पूर्ण झालेली आहे. चला बघूयात आपण. बघा, भारताची सरकारी कंपनी भारत डायनॅमिक्स आणि इंडोनेशियाची राज्य संरक्षण कंपनी रेपुब्लिक कॉर्प यांच्यामध्ये या दोघांमध्ये हा करार झालेला आहे. तर बघा, इंडोनेशियाच्या या ताफ्यातील सुखोई Su-30 लढाऊ विमानामध्ये ही क्षेपणास्त्रे समाकलित करणार आहेत, लक्षात ठेवा. चला बघा, अस्त्र MK1 हे व्हिज्युअल रेंजच्या पलीकडे म्हणजेच बियॉन्ड व्हिज्युअल रेंज हवेतून हवेमध्ये मारा करणारे, हे लक्षात ठेवा. बघा, हे जे क्षेपणास्त्र आहे ते हवेतून हवेत मारा करते आणि हे क्षेपणास्त्र ज्याचा पल्ला आहे बघा 80 ते 110 किलोमीटर या रेंजच्या आहे. बघा, माक 4.5 असा याचा वेग आहे. चला बघूयात आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा, चर्चेत असणारा सर्वेश कुशारे हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर बी म्हणजेच बघा उंच उडी. चला बघूयात आपण याबद्दल. बघा, तर बघा, जुलै 2026मध्ये झालेल्या प्रतिष्ठित मोनाको डायमंड लीग या स्पर्धेमध्ये त्याने 2.26 मीटरची उंच उडी मारून कांस्य पदक मिळवलेले आहे बघा. आणि डायमंड लीगच्या इतिहासामध्ये पदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय उंच उडीपट्टू ठरलेला आहे. तर बघा, सर्वेश कोश्यारी हा मूळचा महाराष्ट्र राज्यामधील नाशिक देवगाव येथील असून त्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये मक्याच्या सालांवर सराव करून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. तो भारतीय लष्कर यामध्ये सध्या कार्यरत आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा, परदेशामध्ये 100 मीटर सर्वात जलद धावणारा भारतीय ॲथलीट कोण बनला आहे? याचं उत्तर आहे बघा अनिमेश कुजूर. तर ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे बघा. तर चला बघूयात आपण. बघा, त्याने जुलै 2026मध्ये जर्मनीतील वेटजिलार येथे झालेल्या प्रतिष्ठित प्युमा फास्ट लेग्ज या स्पर्धेमध्ये ऐतिहासिक पराक्रम केलेला आहे. आणि हा अनिमेशने 100 मीटरची शर्यत अवघ्या 10.14 सेकंदामध्ये पूर्ण केलेली असून परदेशातील भूमीवर कोणत्याही भारतीय धावपटूने नोंदवलेली ही आत्तापर्यंतची सर्वात जलद वेळ आहे. तर बघा, 23 वर्षीय अनिमेश कुजूर हा मूळचा छत्तीसगड या राज्याचा आहे, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा, जागतिक युवा कौशल्य दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? याचं उत्तर आहे बघा 15 जुलै. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. चला बघूयात आपण याबद्दल. बघा, सुरुवात संयुक्त राष्ट्राने म्हणजेच युनायटेड नेशनने नोव्हेंबर 2014मध्ये हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. आणि मग पहिला जागतिक युवा कौशल्य दिन 15 जुलै 2015 रोजी साजरा करण्यात आलेला आहे. आणि बघा, तरुणांना याचा जो उद्देश आहे, हा दिवस साजरा करण्याचा उद्देश आहे बघा तरुणांना रोजगारासाठी, चांगल्या कामासाठी आणि उद्योजकतेसाठी आवश्यक असणारे कौशल्य प्रदान करणे आणि त्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6 आहे बघा, आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026मध्ये भारताचे कितवे स्थान आहे? याचं उत्तर आहे बघा पहिले. ऑप्शन ए याचं उत्तर असणार आहे बघा. तर बघा, भारताचे या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 या स्पर्धेमध्ये पहिले स्थान आहे. चला बघूयात आपण याबद्दल. आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 यामध्ये भारताने संयुक्तपणे पहिले स्थान पटकावलेले आहे. आणि बघा, कोलंबियातील
बुकारामंगा येथे आयोजित 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये भारताच्या सर्व 5 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके जिंकून हा ऐतिहासिक पराक्रम केलेला आहे. आणि बघा, एकूण पदक तालिकेमध्ये भारताने रशिया, चीन, कझाकस्तान, दक्षिण कोरिया, तैवान या देशांसोबत संयुक्तपणे अव्वल क्रमांक शेअर केलेला आहे. म्हणजेच संयुक्तपणे हा विजय मिळवलेला आहे, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न क्रमांक 7 बघा. दुर्गा स्क्वॉड हे कोणत्या राज्य सरकारने महिलांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी सुरू केले आहे? याचं उत्तर आहे बघा पश्चिम बंगाल. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे बघा. तर पश्चिम बंगालची राजधानी आहे कोलकाता. तर बघा दुर्गा स्क्वॉड हे जे आहे हे एक गस्त पथक आहे बघा. आणि हा विशेषतः महिला पोलिसांचा एक ताफा आहे जो की महापालिका आणि पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये बुलेट 350 मोटरसायकलवरून गस्त घालतो. तर बघा तात्काळ मदत म्हणजेच काय, तर बघा संकटामध्ये सापडलेल्या महिलांना तात्काळ आणि वेगवान सुरक्षा मदत पुरवणे हा या स्क्वॉडचा मुख्य उद्देश आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा. कोणत्या शहरामध्ये भारत आणि माली या देशाने आपला पहिला निर्यात प्रोत्साहन मंच सुरू केला आहे? तर बघा पहिलाच असल्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे बघा. याचं उत्तर आहे बामाको. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे बघा. तर माली या देशाची राजधानी आहे बघा बामाको. आणि या शहरामध्ये हा सामंजस्य मंच सुरू करण्यात आलेला आहे. तर बघा भारत आणि माली या 2 देशांनी आपला पहिला निर्यात प्रोत्साहन मंच माली या देशाची राजधानी बामाको या शहरामध्ये सुरू केला आहे. तसेच बघा याचा विषय आहे महिला मंचाचे आयोजन, व्यापार आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करणे हा याचा मुख्य विषय आहे. म्हणजेच हा याचा मुख्य हेतू आहे, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा. हँडलूम हॅकेथॉन 2026 केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत सुरू करण्यात आले आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच बघा वस्त्रोद्योग मंत्रालय. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे. तर बघा या मंत्रालयाच्या विकास आयुक्त म्हणजेच हातमाग कार्यालयाने हातमाग हॅकेथॉन 2026 विविंग इनोव्हेशन या नावाने हे राष्ट्रीय आव्हान सुरू केलेले आहे. तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण. राष्ट्रीय अभिलेख विभागाच्या नवीन महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा त्यांचं नाव आहे अमित गर्ग. तर नुकतीच राष्ट्रीय अभिलेख विभागाच्या नवीन महासंचालक बनलेले आहेत बघा अमित गर्ग. तर लक्षात ठेवा. आणि याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो 18 जुलै 2026 म्हणजेच बघा आजच्या दिवसाचे जे काही चालू घडामोडीचे प्रश्न होते ते सर्व आपण कव्हर केलेले आहेत. भेटूयात आपण उद्या सकाळी. धन्यवाद.